पेटीएम बंद होणार आहे? काय सांगता? सविस्तर माहिती जाणून घेऊया। रिझर्व्ह बँकेने पेटीएम या फिनटेक कंपनीवर कडक कारवाई केली आहे। नियमांचं पालन न केल्यामुळेच रिझर्व्ह बँकेने पेटीएमला नवीन ठेवी घेण्यास किंवा क्रेडिट व्यवहार करण्यास बंदी घातली आहे। हे निर्बंध 29 फेब्रुवारी पासून लागू होणार आहेत। म्हणजेच 29 फेब्रुवारी नंतर कंपनी कोणत्याही ग्राहकाचं खातं, प्रीपेड इन्स्ट्रुमेंट्स, वॉलेट आणि फास्टॅग ठेवी, क्रेडिट ट्रान्झॅक्शन्स किंवा टॉप अप करू शकणार नाहीये। अशात जर तुम्ही पेटीएम वापरत असाल तर या निर्णयाने तुमच्यावर काय परिणाम होऊ शकतो हे बघूया। पहिला प्रश्न, पेटीएम वॉलेट किंवा पेमेंट बँकेतील तुमचं बॅलन्स असेल तर त्याचं काय होईल? काळजी घेण्याची गरज नाहीये। वॉलेट किंवा पेटीएम बँकेतील बॅलन्स तुम्ही काढू शकता किंवा वापरू शकतात। यावर कोणतंही बंधन नाही, फक्त नवीन ठेवींवरती बंदी आहे। आता दुसरा प्रश्न, वॉलेट किंवा पेमेंट बँक खात्यात पैसे जमा करता येतील का? तर नाही। 29 फेब्रुवारी नंतर तुम्ही तुमच्या खात्यात किंवा वॉलेटमध्ये पैसे जमा करू शकणार नाही। कोणत्याही ग्राहकाचं खातं, वॉलेट, प्रीपेड इन्स्ट्रुमेंट्स, फास्टॅग, एनसीएमसी कार्डमध्ये टॉप अप किंवा डिपॉझिट किंवा क्रेडिट ट्रान्झॅक्शन्सना परवानगी दिली जाणार नाहीये। प्रश्न तिसरा, पेमेंट्स बँकेच्या ग्राहकांना बँकिंग सेवा मिळेल का? तर ती सुद्धा नाही। रिझर्व्ह बँकेच्या आदेशानुसार पेटीएम पेमेंट बँक 29 फेब्रुवारी 2024 नंतर कोणतीही बँकिंग सेवा देणार नाहीये। चौथा प्रश्न, रिफंड किंवा कॅशबॅकचा काय परिणाम होणार आहेत? इंटरेस्ट, कॅशबॅक किंवा रिफंड मिळू शकणार आहेत। ते तुमच्या पेटीएम वॉलेट किंवा पेमेंट बँक खात्यावर जमा केले जातील। त्यांच्यावर कोणतंही बंधन घालण्यात आलेलं नाहीये। रिझर्व्ह बँकेनं केवळ नवीन ठेवी किंवा टॉपअप्स वरती बंदी घातलेली आहे। आता पाचवा प्रश्न, आरबीआय एकाएकीच इतकी स्ट्रिक्ट का झाली? रिझर्व्ह बँकेनं दिलेल्या माहितीनुसार रिझर्व्ह बँकेचे नियम न पाळल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे। पेटीएम बँक सातत्यानं नियमांकडे दुर्लक्ष करत होती। आरबीआयला ऑडिटमध्ये पर्यवेक्षकीय त्रुटी आढळल्यानंतर ही सगळी कारवाई करण्यात आलेली आहे। बँकिंग नियमन कायद्याअंतर्गत रिझर्व्ह बँकेनं ही कारवाई केली आहे। आता शेवटचा पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, पेटीएम क्यूआर कोड, साऊंड बॉक्स आणि पेटीएम कार्ड मशीनचं काय होईल? तर पेटीएमने केलेल्या ट्विटनुसार 29 तारखेनंतरही पेटीएम क्यूआर कोड, साऊंड बॉक्स आणि कार्ड मशीन सुरू राहणार आहेत। हा पेटीएमने केलेला दावा आहे, मात्र याबाबत अजून स्पष्टता नाहीये। बाकी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? महत्त्वाचा व्हिडिओ आहे, तेव्हा तुमच्या नातेवाईकांना, मित्रांना नक्की शेअर करा आणि अशाच माहितीसाठी न्यूज18 लोकमतला फॉलो करायला विसरू नका।